नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोरिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर, ॲक्शन वर्ड्स अँड डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजेच क्रियापदांचे व विशेषणांचे चित्रांशी परस्पर संबंध जोडणे हा घटक आणि त्यावरील प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला करूया सुरुवात। बघा इथे पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द करेक्ट ॲक्शन वर्ड फॉर द गिवन पिक्चर। इथे आपल्याला या चित्रासाठी कोणतं ऑप्शन करेक्ट आहे ते आपल्याला सांगायचं आहे। आता LIE लाय म्हणजे खोटे बोलणे, फॉल म्हणजे पडणे आणि स्लीप म्हणजे झोपणे, सीट म्हणजे बसणे। मग ही मुलगी काय करते तर झोपलेली आहे, मग झोपलेला काय स्लीप, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्लीप। पुढचा प्रश्न बघा, चूज द प्रॉपर डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द पिक्चर। आता बघा इथे आपला हा मुलगा कोणतं चित्र दाखवलं आपल्याला बघा, स्केअर्ड म्हणजे काय घाबरलेला किंवा भीती, अँग्री म्हणजे काय रागावलेला, हॅप्पी म्हणजे आनंदी आणि ग्लॅड म्हणजे पण आनंदीच। मग आता हा मुलगा बघा रागवलाय, त्याला बघा राग आलाय कारण ह्या भुवया त्याच्या सांगतात आणि हे तोंड त्याचं सांगते हो की नाही की हा मुलगा रागवलाय। मग इथे ऑप्शन कोणता येणार आहे तर ऑप्शन नंबर 2 अँग्री। नेक्स्ट क्वेश्चन, विच वन इज नॉट डिस्क्रायबिंग वर्ड फॉर मिल्क। आता इथे मिल्कचे वर्णन नसलेला शब्द विचारला आहे। मग बघा व्हाईट, मिल्क व्हाईट असतं म्हणजे दूध पांढरं असतं, हे करेक्ट आहे। दूध आपल्या आरोग्यासाठी हेल्दी असतं तर हे सुद्धा करेक्ट आहे। क्रीमी, दूध क्रीमी म्हणजे साय असतं, घट्ट असतं, हे सुद्धा करेक्ट आहेत। स्ट्रॉंग, दूध स्ट्रॉंग असतं का तर नाही, दूध पिल्यामुळे आपण स्ट्रॉंग होतो, मग हे दुधाशी संबंधित आहे का तर नाही, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4। नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द गिवन वर्ड इज नॉट ॲन ॲक्शन वर्ड। आता खालीपैकी कोणता शब्द क्रियावाचक नाही। कम म्हणजे येणे, गो म्हणजे जाणे, जंप म्हणजे उड्या मारणे आणि हॅप्पी म्हणजे आनंदी। मग या तीनही ॲक्शन वर्ड्स आहेत, मग ॲक्शन वर्ड्स कोणती नाही आहे तर हॅप्पी। हॅप्पी ही काय आहे, फिलिंग आहे, भावना आहे, म्हणून इथे आपला आन्सर आहे ऑप्शन 4। नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द पिक्चर। आता इथे आपल्याला एक चित्र दिले बघा, इथे हार्ड कठीण, शार्प म्हणजे धारदार, रफ म्हणजे खडबडीत, सॉफ्ट म्हणजे मऊ। मग आता इथे आपल्याला नाईफचं चित्र आहे म्हणजे ही सुरी आहे, मग सुरी कशी असते शार्प धारदार असते, म्हणून इथे आपला आन्सर आहे ऑप्शन 2। नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द गिवन पिक्चर इज रिलेटेड टू द ॲक्शन वर्ड जंप। मग यापैकी जंपची कोणती ॲक्शन आहे तर बघा हा मुलगा काय करतोय, एका पायावर उड्या मारतोय किंवा लंगडी घालतोय आपण म्हणू किंवा असं, आणि हा काय करतोय रनिंग, आणि ही काय करते स्किपिंग रोप म्हणजे ही दोरी उड्या खेळते। मग हा मात्र काय करतोय जंप। जंप आपण कशाला म्हणतो की दोन्ही पायांनी आपण उडी मारतो, त्याला आपण जंप म्हणतो, म्हणून आपल्या या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4। नेक्स्ट क्वेश्चन, चूज द प्रॉपर ॲक्शन वर्ड रिलेटेड टू पेन। आता पेनसाठी क्रियावाचक शब्द कोणता आहे, रीड, पेनाने आपण वाचतो, रीड म्हणजे वाचणे, सी म्हणजे पाहणे, राईट म्हणजे लिहिणे, इंक म्हणजे शाई। मग आता बघा मग पेनाशी संबंधित क्रिया कोणती आहे तर राईट, कारण पेनाने आपण लिहितो, म्हणून आपलं इथं आन्सर आहे ऑप्शन नंबर 3। नेक्स्ट क्वेश्चन, विच वर्ड करेक्टली डिस्क्रायबिंग द मॅन सिटिंग अंडर द ट्री। आता बघा इथे एक झाडाखाली माणूस बसलेला आहे, मग त्या माणसासाठी कोणता शब्द इथे योग्य आहे। आता बिझी, बिझी म्हणजे व्यस्त, मग हा माणूस व्यस्त आहे का नाही, उलट तो रिलॅक्स बसलाय, निवांत बसलाय की नाही झाडाच्या सावलीमध्ये। यंग म्हणजे तरुण, मग हा माणूस तरुण आहे का। ओल्ड म्हणजे म्हातारा, अँग्री म्हणजे रागावलेला, मग हा माणूस रागावलाय का नाही, मग याच्यासाठी कोणती क्रिया योग्य आहे तर तो ओल्ड आहे कारण म्हातारा झालाय, कारण हातामध्ये त्याच्या काय आहे काठी आहे। मग उन्हातून काम केल्यावर कदाचित तो झाडाखाली रिलॅक्स बसला असेल, म्हणून इथं आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 कारण तो ओल्ड आहे, म्हातारा आहे। पुढचा प्रश्न बघूया आपण, विच वर्ड इज नॉट ॲक्शन फॉर द थिंग इन द पिक्चर। पुढील चित्रातील वस्तूसाठी कोणता क्रियावाचक शब्द योग्य नाही। आता इथे आपल्याला बॉलचं चित्र दिलेलं आहे, मग बघा कॅच म्हणजे पकडणे, कट म्हणजे कापणे, थ्रो म्हणजे फेकणे आणि हिट म्हणजे दाबणे। आता बघा मग कॅच, थ्रो आणि हिट हे तीनही बॉलचे रिलेटेड वर्ड्स आहेत,
पण कट नाही, कारण बॉल आपण कापतो का? नाही. म्हणून आपल्या इथं आन्सर आहे ऑप्शन नंबर सेकंड. पुढचा प्रश्न बघूया. which of the given words related words correctly show the action show in the picture. आता इथे आपल्याला बघा, हा मुलगा काय करतो, हा टेबल किंवा जो स्टूल आहे तो ढकलतोय. मग त्याला आपण काय म्हणतो? लिफ्ट. लिफ्ट म्हणजे वाहून नेणे. पिक म्हणजे उचलणे. पुश म्हणजे ढकलणे. पुल म्हणजे ओढणे. मग हा ढकलतोय. मग ढकलतोय म्हणजेच काय? पुश. ऑप्शन नंबर 3 हे आपल्या या प्रश्नाचं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फ्रूट इज अ सोअर. आता इथे आपल्याला विचारले कोणतं फळ आंबट आहे. मग बघा बरं, आता इथे मला हे चिक्कू दिसतोय, बनाना आहे आणि हे आहे ॲपल. हे कोणतं चित्र आहे? आणि हा पेरू आहे म्हणजे गावा. मग याच्यामध्ये कोणतं फळ आंबट आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. चूज द पिक्चर दॅट डिस्क्रायबिंग द वर्ड हार्ड. आता कठीण कोणतं चित्र आहे? मग हे फ्लॉवर, सनफ्लॉवर आहे. फ्लॉवर. मग फ्लॉवर कसं असतं? सॉफ्ट असतं. हे स्टोन आहे. स्टोन म्हणजे दगड. मग दगड कसा असतो? हार्ड. आईस्क्रीम कोल्ड असतं. हे काय? फायर. फायर कशी असते? हॉट. मग याच्यामध्ये हार्ड विचारले. मग हार्ड कोण आहे? तर स्टोन. ऑप्शन सेकंड किंवा 2. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द गर्ल डुईंग इन दिस पिक्चर. या चित्रामध्ये ही मुलगी काय करत आहे? तर आपल्याला दिसते की मुलगी काय करते? कप काउंट करत आहे. मग इथे प्लेइंग म्हणजे खेळणे, ड्रिंकिंग म्हणजे पिणे, काउंटिंग म्हणजे मोजणे आणि डान्सिंग म्हणजे नाचणे. मग ही काउंट करते कारण ही बोटाने हे कप मोजते. म्हणून मी इथे काय? ऑप्शन नंबर 3 काउंटिंग. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द बॉय इन द पिक्चर डुईंग. आता बघा, हा मुलगा या चित्रामध्ये काय करतो? तर हा झाडून काढतोय. मग डस्टिंग द फ्लोअर म्हणजे मजल्यावर धूळ करणे. वॉशिंग द फ्लोअर म्हणजे काय? मजला पुसून घेणे. वॉशिंग द फ्लोअर म्हणजे काय? मजला धुणे. आणि वायपिंग द फ्लोअर म्हणजे काय? मजला पुसणे. वाईप म्हणजे काय? पुसणे. आणि स्वीपिंग द फ्लोअर म्हणजे काय? मजला साफ करणे. स्वीपिंग म्हणजे काय? साफ करणे म्हणजे स्वच्छ करणे. मग हा मुलगा काय करतोय? तर ऑप्शन नंबर 4 मधली क्रिया करतोय, स्वीपिंग द फ्लोअर. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द क्यू. आता इथे आपल्याला एक रांग दिलेली आहे. त्या रांगेसाठी कोणतं योग्य वर्णन करणारा शब्द आहे ते आपल्याला सांगायचं आहे. रांग हॅप्पी आहे का? हॅप्पी म्हणजे आनंदी. लॉंग म्हणजे लांबलचक किंवा मोठी. हेवी म्हणजे जड. टॉल म्हणजे उंच. मग ही लांग कशी आहे? लांब आहे. लांबपर्यंत आहे म्हणजे लॉंग लांब आहे. रांग कशी आहे? लांब आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट ऑप्शन. व्हॉट इज द काऊ डुईंग इन दिस पिक्चर. आता या चित्रामध्ये ही गाय काय करते? तर या चित्रामध्ये ही गाय काय करते? तर चारा खात आहे. मग बघा, द काऊ इज स्टँडिंग. गाय उभी आहे का? नाही. द काऊ इज इटिंग समथिंग. काहीतरी खात आहे का? नाही. द काऊ इज अ ग्रेझिंग. येस, करेक्ट आहे. द काऊ इज अ ग्रेझिंग कारण गाय काय करते? चरत आहे. काऊ इज ग्रेझिंग म्हणजे गाय चरत आहे. नेक्स्ट आहे द काऊ इज अ ड्रिंकिंग वॉटर. गाय पाणी पित आहे का? तर नाही. म्हणून आपल्या या प्रश्नाचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट लेटर टू गेट द नेम ऑफ द बर्ड. आता इथे बघा, इथे ब्रॅकेटमध्ये असा कोणता शब्द ठेवला आणि प्लस कॉक घेतल्यावर एका पक्षाचं नाव तयार होईल. तर बघा, इथे PEA आहे. व्हीट म्हणजे गहू, ग्रॅम म्हणजे हरभरा, बीन म्हणजे आपण शेंग वर्गीय म्हणतो शेंगा. आणि मग इथे पी, मग इथे बघा PEAP आणि हे COCK कॉक. मग बघा बरं, इथे PEAP अधिक COCK पिकॉक. पिकॉक म्हणजे काय? मोर. एका पक्षाचं नाव तयार होतं केव्हा? ज्यावेळेस आपण ऑप्शन सेकंड मधले वर्ड्स इथे ॲड करतो तेव्हा. नेक्स्ट क्वेश्चन. पिक आउट द पिक्चर विच इज सुटेबल फॉर गिवन ॲक्शन वर्ड. आता इथे बघा, ॲक्शन वर्ड्स कोणकोणते आहेत? क्लोज, ओपन, रीड. क्लोज म्हणजे बंद करणे, ओपन म्हणजे उघडणे आणि रीड म्हणजे वाचणे. आपण उघडू शकतो, बंद करू शकतो आणि वाचू शकतो. अशी कोणती गोष्ट आहे? तर बुक आहे. आपण पुस्तक उघडतो, बंद करतो आणि वाचतो. मग आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 बुक. नेक्स्ट क्वेश्चन.
सिलेक्ट द करेक्ट वर्ड टू फिल इन द ब्लँक. बघा आयने आपण सी करतो म्हणजे पाहतो, म्हणजे डोळ्यामुळे आपण पाहतो. तर हे इयर आहेत, मग इयरने आपण काय करतो हियर. हियर म्हणजे काय ऐकणे. हियर म्हणजे काय ऐकणे, म्हणजे कानाने आपण ऐकतो. आता स्मेल कशाने घेतो आपण, बघा या इथे आपल्याला हियर दिलंय म्हणजे कान दिलाय. पुढच्या याच्यामध्ये आपल्याला जर नोज दिलं असतं तर आपल्याला माहीत पाहिजे नोजमुळे आपण काय करतो स्मेल करतो. वॉक लेगमुळे आपण चालतो. टेस्ट टंग जिभेमुळे आपण चव घेऊ शकतो. पण इथे मात्र आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आता बघा आपल्याला मध्ये एक स्पेलिंग दिले निडल. निडल म्हणजे काय सुई. मग सुईसाठी बघा योग्य हे स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे माळ करणे. सीव म्हणजे शिवणे. हेम. आता ह्याच्यासाठी हेम म्हणजे काय, मग आपण एखादं कापड शिवायचं असेल तर ते दुमडून शिवतो, त्याला हेम म्हणायचं आहे. मग ह्याच्यामध्ये टॉस, स्पिल, ब्लँक आणि स्टिच. मग याच्यामध्ये इथे योग्य शब्द कोणता येणार आहे तर स्टिच. स्टिच म्हणजे काय शिवणे. ऑप्शन नंबर 4 हे आपल्या या प्रश्नाचं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द प्रॉपर ॲक्शन वर्ड. आता इथे पण बघा कर्ड. मग आता आपल्याला माहिती आहे कर्ड म्हणजे काय दही. कर्ड म्हणजे काय दही. मग दहीसाठी बघा शेअर, आपण शेअर करू शकतो. इट खाऊ शकतो. स्पिल म्हणजे सांडू शकतो ते. आता म्हणजे दह्यासाठी कोणता योग्य शब्द आहे वॉश. आपण दही धुवू शकतो का नाही. कट करू शकतो का नाही. पिल त्याची साल काढू शकतो का, सोलू शकतो का नाही. चूर्ण येस चूर्ण. चूर्ण म्हणजे काय घुसळणे. आपण दही घुसळू शकतो कारण दही घुसळल्यावर त्याच्यापासून आपल्याला बटर मिळतं म्हणजेच लोणी मिळतं. म्हणून इथे चूर्ण ऑप्शन 4 हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कंप्लीट द बॉक्स बाय चूजिंग द करेक्ट ॲक्शन वर्ड फॉर द गिवन वर्ड. आता इथे स्पिनेच म्हणजे पालक. मग पालकासाठी सुद्धा रिलेटेड वर्ड्स कोणते आहेत बघा. बाय म्हणजे विकत घेतो आपण. इट म्हणजे खातो. वॉश म्हणजे धुतो. आपण पालकाची भाजी सगळ्याच भाज्या आपण धुवूनच घेतो. मग इथे कोणता शब्द लंप. लंप म्हणजे काय ढीग. स्क्रिबल, वोबल आणि कुक. मग याच्यामध्ये स्पिनेचचा आपण काय करतो कुक म्हणजे त्याचा आपण स्वयंपाक भाजी करतो की शिजवतो कुक. म्हणून मी इथे काय ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन बघूया, सिलेक्ट करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन वर्ड. आता बघा दिलेल्या शब्दाकरिता योग्य पर्याय निवडायचा आहे. द वॉल इथे आपल्याला शब्द दिला लिफ्ट. लिफ्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे वाहून नेणे हो की नाही. आता बघा द वॉल आपण भिंत उचलून नेऊ शकतो का नाही. कशीही नेऊ शकत नाही आपण. द फार्म आपण शेत उचलून नेऊ शकतो का नाही. एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी हलवू शकतो का नाही. द रिव्हर नदी हलवू शकतो का नाही. मग द बॉक्स येस आपण बॉक्स मात्र हलवू शकतो हो की नाही. म्हणून मी इथं आपला आन्सर आहे लिफ्टसाठी योग्य शब्द कोणता आहे द बॉक्स. बघा या पद्धतीने आपण हा स्वाध्याय स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेला आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.